आता मार्गरिटा व्हॉईसवाल्यांचा आता होली सॉन्ग होईल बघा, त्यांचा शो होईल बघा. ग्रामस्थ आणि आपल्या सर्वांचे भांडूप गावात मनपूर्वक स्वागत. या वर्षी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत धमाल, खुशखुशी आणि पोट धरून हसवणारे विनोदी नाटक. तयार आहात ना हसायला, टाळ्या वाजवायला आणि रंगात रंगून जायला? चला तर मग करूयात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणाची सुरुवात, म्हणजे सोंगांची सुरुवात. बियर पिऊन माणूस जैसा डोक्यावर चालतय, बिस्की पिऊन दोन पायावर तो उभा रेतय, आणि हातबट्टीची पिऊन तो धावाला शिकतय. आपली जात दारू शिवाय बिलकुल नाही सोबाई, आपली दारू पानेरी दिसतय, उंदरासारखा माणूस बी पिऊन वाघ होतय. आज आहे होली बघायला जमलेन सारे, आज आहे होली बघायला जमलेन सारे न माझं नाव सतीश मूटमारे. आज जाऊन होलीची सोंगा, ती सोंग बघायला मला खास मित्र येणार आहे. अजून आयला कसा नाही, थांब त्याला फोन केली तर. अरे हाच काय या, ये लवकर, सोंग चालू राहिली. जरा जरी पाय इकडे तिकडे झालं तरी कापलाच म्हणून समोर. ही तर रोजचीच लपडी जायले. माझे घरासमोर पण ही मोठी मोठी पावतं पडलेली असतात, नुसती कडक कडक जत्रेंचा खाजे. हे जाऊ दे, चल आपण सोंग बघू. हा, सोंग बी बघू आणि माझं एक छोटस काम आहे ते बी करू. मग काम झाल्यावर सहलीला जायाचा, जायाचा सहलीला. नको ते सहलीला, तुमच्याबरोबर आज तो मागच्या वेळेस बघितला मी तुमचा तमाशा तेव्हा. दोघांच्या चैनी गेल्या, एकाने टाकली खाडी आणि दुसऱ्याने टाकली जाडी. ते जाऊ दे, माझं एक काम, सोंग पण बघू. मग तुझी टोपली केली कशी? हो, मी फुलवालीच आहे, पण केली मला लय आवडतात. डाळीला मी केलीच खाते, साला सकाळ. जाम दिवसांनी बघितली, आवर कशी? धंदा बंद आहे वाटते फुलाचा. नाही, धंदा तर चालूच आहे. ते सोड, तू इकडे कसा? आणि या खलपाट्या पडलेला कासव कोण? मी खलपाट्या पडलेला का सवय? हिचा तर मोगरा फुललेला दिसतोय. हाय खुललेला, घेतो का वास? थांब थांब थांब, तो माझा मित्र हाच चोंगा बघायला आलाय ना. त्याचं नाव तो त्याच्या स्टाईल मध्येच सांगेल. तुम्ही तर शायर दिसताय. हो, मी शायरच आहे, पण आता आम्हाला पण डाव देईन. आमचं सोड, तू आवर कशी? मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आले. हा, मला माहितीये तुझा बॉयफ्रेंड कोण आहे ते. तोच ना फास्टावरचा? नाही रे. मग तो हाजे चालींचा? अरे नाही रे बाबा. हा, आत्ता समजला. तो संडाची मागचा. असं कोण नाही, येईल तेव्हाच बघ. अबे हमारा तो अपना में लुटा, तेरा में का चलता, बड़ा मेरे किसी से डूबी, जहाँ बड़ा तेरा ब्रैकी पानी कम था. तुमसे मिलने को दिल करे, तारे बाबा तुमसे मिलने को दिल करे. तुमचा बॉयफ्रेंड आहे? ह्यो तर कांजूर डम्पिंगची पार्सल आले वाटते. हा हा हा, हिचा बॉयफ्रेंड आहे. काय बघितलंस तू याच्यात? अरे बॉयफ्रेंड होता. अरे हा चांगल्या झाडावरचा लंगूर कमी आणि मंगूरच जास्त दिसतोय. माझ्या बॉयफ्रेंडचा अजून बघितलाय कुठे? खूप छान आहे त्याचा टॅलेंट. ह्याला बघून मला एक शायरी आठवली. गुरुना कर अपने चावी पे, चावी से खुलेगा एक ही ताला.
गुरु न कर अपने चावी पे, चावी से खुलेगा एक ही ताला. ह्यो तर माझ्या याच्यापेक्षा पण ताला. हाट भोसरी वाला याचा टॅलेंट काय आहे? बघू जरा आम्हाला. सुनेगा क्या? क्या सुनेगा? बघितलास का त्याचा टॅलेंट? आई मम्मी काय बोलते हो? हिचे माघारी लागून साप येरा झाले. काय दादू असं काय बोलतस? मी पण चांगल्या कंपनीत कामाला होतो, त्या पण चांगल्या पगारावर. हिला रोज फिरायला घेऊन जावाचो, मॉलला जाऊन शॉपिंग करायचो. मी कवा गल्ल्यान चैन नाही घातली, नाही हिला चैन देऊन मी माझीच आई घातली. कामावर रोज डांबराचे तार होतो, साप काळा पडलो. पण हे माझ्या फायद्यासाठी थोडी दिलेलंस, तुला पण तर मी देत होते फायदा. हा मला माहित आहे की तुझी लपडी. तुझ्या पोरांना फिरितस त्यातली अर्धी मित्र माझीच आहेत. त्यांना मटण मला छाटण. जाऊ दे, टाइम झाला, जातो मी गच्चीवर. अरे बाबा बाबा काय या पोराची जिंदगी झाडकेले. ले बेटा जिसके ये मरता था, ले बेटा ले बेटा. यो सांबाडा बघा, सांबाडा क्लिअर सांबाडा. हिरोईन का हिरोईन? डॉन म्हणत्यात डॉन. आपल्या भांडूप गावातल्या पोरांसाठी आवाज झालाच पाहिजे. काही एकविरीच्या कृतीने एवढे वर्ष झाले आपण मिसळतोय. इथल्या सगळ्याच गोष्टी पावर आहेत आणि आपल्या भांडूप गावची होळी तर वन साइड. काय म्हणताय? किती दिवस झाले तुला भेटले नाही, किती मिस केलं तुला. मी तर गाजवायला गेलो. तुला माहिती आहे ना, आता फक्त गाजवायचं. यो माहित आहे, पण हा कोण आहे? हा माझा मित्र आणि हा शायर, खास पुण्यावरून आलाय. अरे तू 12चा, मी पण 12चा. मग ऐकव आता एक शायरी. आज आहेत सोंग संभाटाला आणलाय तुमच्या दारात. आज आहेत सोंग संभाटाला आणलाय तुमच्या दारात. याला बघून मला हागायला होते लई जोरात. तुझी वाट बघून बघून मी रेप आणि रॅप केला. बघू जरा काय लिहिलंय, ऐकव मला. यो तुझा रॅप आहे? भवानी नगरचं लिट्टी चोखा खायला गेलतीस का? नको तुझी लिट्टी, नको तुझा चोखा. आपण कधी जायचंय फिरायला? मला पण खूप सारी शॉपिंग करायची आणि मला पण एका व्हिडिओ मध्ये घे ना. बस का, जाऊ ना. तुला पण माहिती आहे ना, बॅक टू बॅक शो असतो आपला. शॉपिंगचं काय, मॅनेजर देशच येतो. आणि राहिली गोष्ट व्हिडिओ सॉन्ग मध्ये येण्याची, तर आपल्या लाईन मध्ये येडेचाली करणारी पब्लिक पाहिजे. बघ कशी एमईवे आणि एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड. गेल्या होलीला एमसी स्टँड आलेला ना माझ्याकडे रात्री. तुला तर मित्रांचाच गोड लागतो आणि माझं खारट. शॉपिंग तर मी पण करू शकते. जर तुझ्याकडे टाइम नाही तर माझ्याकडे पण नाही. तू तुझ्या मित्रांनाच टाइम दे. हे माझ्या मित्रांविषयी काय बोलायचं ना. माझे मित्र टॉपचे आहेत. आता जातो इथून. आता आपला एकच मंडळ, आई धरून टाक मित्र मंडळ. आमची हल्दी आमची लग्न, शेकचं वाजदार आमची होळी आमची सोंग. रातभर घास नाका नामी आमच्या लागून नाही तर काय करू खाटा. जीव उठायच्या जीवटा गावा नाही संभाटा. माझी मोस्कल तो माझा रात डीजे नेक्स्ट माझी. अरे काय चाललंय तुमच्या गावात? इथं तर कुठं शांतता भेटेना. जिकडं तिकडं नुसती मारामारी आणि लफडीच. आमच्या आवार आयसच होतं. ते जाऊ दे, चल आपण एक चाय पिऊन येऊ. हे भैया चहा असला, तू चायवाला गेला का? कॉलेज चायवाला.
आई झोली यो कोण रा केली हव्या. अरे हा केळी आपतोय, मग सालू कुठे जातात? एक्सक्यूज मी आहे डॉली. आधी माझी टपरी नागपूरला होती, आता मी इथेच घेतो. तुम्ही पण घ्या माझा चायचा स्वाद. येलो हात मिलो अपना अपना. आहा, एकदमच कडक. किसको बोलू हॅलो आणि किसको बोलू बाय. किसको बोलू हॅलो आणि किसको बोलू बाय. हर टेन्शन की एक ही दवा, फक्त डॉली चाय. हॅलो बेबी, कवारास मी आलोय आत्ताच टपरीवर. लव करी. अरे माझे सोना, अरे माझे बाबू, आय लव्ह यू सो मच. किती मिस केलं तुला. कुठे होतास तू? त्या दिवशी तर व्हॉट्सअपवर लय बोलत होता, असा फोटो पाठव तसा फोटो पाठव, इकडे फिरायला जाऊया तिकडे फिरायला जाऊया. अरे थांब, माझा जरा टाईट होता शेड्यूल. गेलतो ना बिल गेट्सला चहा पाजायला, त्याने तर हातातच दिला 5 करोडचा चेक. आता $500 की टपरी जगभरात खोलणार. नॅशनल नाही, इंटरनॅशनल आहे आपण. तुला काय पाहिजे बोल. मला 10 तोल्याची गंठन, घरात घालायला चेन आणि बांगडे आणशील का दुबईवरची? जाऊ ना. दुबईला काय, थायलंडला जाऊ. ठेवतो तुला तिथेच बस घासत. ते सोड, तू अवरी गोरी कशी राहिली. अरे मी ते मुक्ताना माती लावायची ना, म्हणून गोरी झाली. तुला पण लावू का मुक्ताना माती? हा, आणि जर मी गोरा झालो तर आपण त्या मातीची फॅक्टरी टाकू. डॉली मुत्ताना माती. ही पण येरी नाही हो पण येरा. अरे मुलताना माती नाही, मुलतानी माती बोलतात त्याला, मुलतानी माती. अरे थांब, मला कॉल येतोय. दुबईला जाऊन येतो. शेखला उंटाच्या दुधाचा चाय वाजून येतो मी. वल्ला हबीबी किधर भी कभी भी. अगं बाई माझे, या सुक्या खजूर मध्ये तुला दिसला तरी काय. त्याच्याकडे पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे. अजून काय पाहिजे आजकालच्या पोरींना? घर पे बनाओ खटाखट, रंगोली निकालो फटाफट, दीपक रंगोली। देखो अपन ये है श्री लक्ष्मी जी के पैर, अपन ये कैसे करते हैं, कैसे करते हैं, खराब हो जाता है। कुछ नहीं करना है, सिर्फ एक बार उल्टा करना है, बाजू ऐसे झटकना है और फिर फटाफट पूरी करके बंद हो गई, अंदर जाएंगे फटाफट। ए झालं का तुझं झटपट करून? हा झालं. ह्यो तर मला पक्का चमडी दिसते. मोठं बघायची. हा कोण? या जंतूची ओळख कशी? याची आणि माझी मैत्री म्हणजे एकदम कडक. म्हणजे कसं, हा चहा आणि मी खारी. माझी आई गावी गेली की हा माझ्या घरी. आमच्या गावात रांगोली स्पर्धा भरलेली तेव्हा आलेला. खूप छान टाकतो कलर, रांगोलीचे कलर. हा मीच बायकांना रांगोळी काढायला शिकवतो. बर्थडे पार्टी फंक्शन न्यू इयर दीपावली दशेरा कधी भी निकाल तू तेरे नाही. माझीच रील काढून डॅनी पंडित फेमस झाला. ही पण मला याच गावात भेटलेली. मीच हिला वट्ट्यावरती रांगोली काढायला शिकवली होती, आंब्याच्या झाडाखाली. तिथेच मी हिला भेटायचो आणि मग आम्ही सुटायचो. हा माहितीये मला. यो आंब्याच्या झाडाखाली भेटायचा, यो आंबा खावाचा, नाही याचा बाटा. पण ते आंब्याचं झाड गेलं, आता कुठे भेटायचं? खाची चालीन, वरची चालीन, सुंदर चालीन, फेमस चालीन, वडा चालीन, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचं. कसं? झट 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 झट. तू तर सगळीकडे झटपट फटाफटच आहे. मी पण काढेन सगळ्यांच्या ओट्यावर रांगोळी. मला पण द्या तुमचे डबे. हो हो, या देतो तुम्हाला मी माझे डबे. या चला, घाबरायचं नाही, वाईब करत राहायचं आणि करत राहायचं झट 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 झट. पंपिंग वर्ष डायरेक्ट गावन बांड्या बाया कैसा. एक्सक्यूज मी तुम्हाला शोधत होते. तुम्ही मॅट्रिमोनियल मध्ये अर्ज केला होता ना, सर्व पोवांचा घेतला नाही. काय? बायोडाटा नाते. एक नवी मुंबई महानगरपालिकेत कामाला आहे, तर एक सिएटला, एक भारत बिजली मध्ये कामाला आहे, तर एक एशियन पेंट्सला.
यु नो पेंटर. एक कॅप जेमिनीमध्ये अँड द अदर वन इज एंजल ब्रोकिंग मध्ये आहे. आणि ही सगळी पोरं तुला देणार उज्ज्वल भविष्य. बघू पाहिजे. हो, 2-3 पोरं छान आहेत. तुम्ही एवढी चांगली चांगली स्थळं आणलीत. तुम्ही काय घेणार का? मी घेत नाही, मी फक्त देते. मग तुम्हीच सुचवा. असा मुलगा जो मला बिनविरोधी निवडून आणेल. ठीक आहे, आत्ताच पिंक करते त्याला. तुमची घावून देते. पहिला हे तुमची नाळी जुळवून देईल. तू इथे कसा? मला बघा बाहेर काय जाणार आहे. खोटं बोलला माझ्याशी. खोटं तर तू बोललीस माझ्याशी. खोटं तर तू वागलीस. हे बाहेरगावी जाण्याचं तर फक्त माझं नाटक होतं आणि या नाटकात तू खरी उतरलीस. तुझी ही लपडी बघायला मी माझा एक खबरी सोडला होता. बघायचंय तुला? हा बघ, हाच माझा खबरी. त्यानेच तुझी लपडी मला सांगितली आणि माझ्याकडे सर्व एव्हिडन्स आहे. भेटू आता कोर्टात. ठीक आहे. माझी पण नाही ओट आहे. बघून घेईन तुला पण. लग्नावरून लोकांचा भरोसा उडत चाललाय. महिलांसाठीचे कायदे, महिला आयोग, महिला संरक्षण यांचा कधी कधी गैरवापर होतो आणि दोष नसतानाही पुरुष आरोपी ठरतो. पुरुषांकडे आयोग असून त्याचा उपयोग काय? ना त्यांना ऐकून घेणारी संस्था, यंत्रणा, ना सहानुभूती. पुरुष आहेस ना, सहन कर. पुरुष रडत नाही. घर चालवण्याची जबाबदारी तुझीच. हे शब्द त्याच्या वाट्याला येतात. पुरुष एकटाच लढतो आणि तो तुटला, व्यसनात गेला, निराशेत गेला किंवा आयुष्य संपवलं तर दोषीही तोच. हा न्याय आहे का? हा संदेश महिलांच्या विरोधात नाही, तर न्यायाच्या एकतर्फी वापराच्या विरोधात आहे. समाजाने समजून घ्यायला हवं, पुरुषही माणूस आहे, त्यालाही भावना आहे, त्यालाही आधाराची गरज आहे. आज पुरुष खरंच एकटे आहेत आणि हा एकटेपणा जीव घेणं ठरत आहे. आज समाजाने थांबून विचार करण्याची गरज आली आहे, कारण पुरुषाला माहेर नसतं. संपला बघा मार्गडिटा बॉईजचा होली सॉन्ग संपला. आता दुसरा आले कुठला तरी.